मुख्य प्रशासक बसूच शकत नव्हते. मी यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि त्या ठिकाणी मी 2.5 वर्ष 2 वर्षाकरता तुम्हाला मुख्य प्रशासक बसवला. मी आज या शेतकरी संघाच्या आणि मार्केट कमिटीच्या चेअरमन सभापतींचं अभिनंदन केलं की याच्यासाठी केलं की त्यांनी वर्षभरामध्ये 2.5 करोड रुपयाचा प्रॉफिट या बाजार समितीला दिला. त्याचं वाचन करायला त्याचे फिक्स डिपॉझिट मध्ये आहे. ते काय असे त्याच्या खिशात किंवा तिजोरीचे किंवा खोटं सांगतोय असं नाहीये. ही बाजार समिती किंवा या सहकारी संस्था या तुमच्या माझ्या बापाच्या नाहीत, या मतदारसंघातल्या या तमाम सभासदांच्या बापाच्या आहेत. आणि ह्या सगळ्या संस्था या सांभाळण्याकरता, या संस्थेची प्रगती करण्याकरता आम्हाला आणि तुम्हाला त्या ठिकाणी बसवलंय. त्याला खाण्यासाठी नाही, त्याला ओरडण्यासाठी नाही. पण तुम्ही जर का मागचा इतिहास पाहिला तर बांधवांना इतकी वाईट अवस्था, माझी तर कुठून घेऊन घेतलं किंवा कुठून बसवून दिलं हा तमाशा माझा. त्या वर्ष 2 वर्षामध्ये एवढा सगळा तमाशा केला की जे लोक सभासद नाही यांना लोकांना सगळ्या जागा दिल्या. ज्यांचे दुकानं नाहीत, ज्यांचा धंदा नाही, व्यापार नाही, अशा लोकांना त्यांनी जागा दिल्या. फक्त पैसे घेऊन की ज्यांचा अडत दुकानाशी देखील संबंध नाही, अशा लोकांकडून पैसे घेऊन त्या जागा विकल्या. मला इतके लोक दुसरीकडे जायची गरज नाही. माझ्या जिथला आबा तुकाराम गजानन डेअरीवाला माझ्या गावाचा, अहो त्यांच्याच दुकानाची नुसती मागची लांबी वाढवायची, पैसे घेऊन टाकले प्रशासक बदलून गेले. आता आम्ही कशाला करू? ते लोक आमच्याकडे आम्ही त्याला पैसे दिले. यार म्हटलं बाबा मला काय सांगतो, आता तिला कायद्याने जर करता येत नसेल तर नाही करता. एवढा खेळा हे ठीक आहे बाबा, तू घेतलं, तुला लग लागू, तुम्हाला ते घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. देणं तुमच्या आयुष्यात माहित नाही, घेणं तुम्हाला आयुष्यभर माहितीये, हे सगळ्या दुनियाला माहितीये. तर आज निदान तिथे बसून आज जी मार्केट कमिटीचे सभापती जीव काढून सांगत होता किंवा मी जेव्हा तुम्हाला इलेक्शनला समोर आलो त्यावेळेस मी सांगत होतो की ही बाजार समितीची 1 इंच ही जागा मी जाऊ देणार नाही. बांधवांनो, जेव्हा मी त्याच्यात दिसलो तर ती जागा ऑलरेडी विक्री झालेली होती. 2 वर्ष हे प्रशासक बसले, यांना शुद्धही नाही की ही जागेची खरेदी कधी झाली. यांनी कुठलाही विषय त्या ठिकाणी पाहिला नाही. जर त्यांनी ती जागेकडे लक्ष घातलं असताना तर आज आमच्यावर किंवा सभापतीवर कोर्टात जाऊन पैसा खर्च करून आधी पैसे द्यायला तयार आहोत हे सांगायची आवश्यकता भासली नसते. मी आपल्याला आजही शब्द देतो, जे वचन, जो शब्द मी बाजार समितीच्या इलेक्शन मध्ये दिलाय तो शब्द माझा आजही कायम आहे की लक्ष न देणारा दिलीप वाघ आहे आणि घेणारा अमोल शिंदे आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या वतीने ही प्रॉपर्टी परत आणणारा हा किशोर आप्पा आहे हे सांगण्यासाठी बांधवांनी मी या ठिकाणी सांगतोय. शेतकरी संघाची तीच परिस्थिती आहे. एका बाजूला भडगावचा शेतकरी संघ इतक्या प्रगतीच्या दिशेने जात आहे की ते पाचोऱ्यानंतर भडगावला हळद दुकान ओपन करत आहे. कोळगावला त्यांनी गोडाऊन बांधलंय. 2,500 क्विंटल ज्वारी, 25,000 क्विंटल ज्वारीची खरेदी ते शेतकरी संघ करताय. ते उद्या कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करायची भाषा करतायत, आणखी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करण्याची भाषा करतायत. आणि दुसऱ्या बाजूला दिलीप भाऊ अख्ख्या हयातीभर तुमच्या ताब्यात असलेलं शेतकरी संघ, ज्या सुप्रू अण्णांचं नाव तुम्ही घेत होतात ना, ज्या सुप्रू अण्णांनी ते पाचोरा शेतकरी संघाला एक वेगळं वैभव प्राप्त करून दिलं की महाराष्ट्रामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा शेतकरी संघ असलेला हा पाचोरा तालुका होता. आज त्या शेतकरी संघामध्ये नगरपालिकेची थकबाकी 70 लाख रुपये आहे. ती नगरपालिकेची थकबाकी तर सोडा, तुम्ही लोकांचा पगार दिला नाही. ती प्रॉपर्टी तुम्ही कशा भावाने विकली आजही तर तुम्ही त्याच्यात किती मलिदा खाल्ला याच्यावर मला भरपूर बोलायचंय. पण मी जेव्हा तसं तिकडे ब्रेक दिला होता ना तसं आजही ब्रेक घेतो. कारण असं ऐकलं की तुम्ही मैदानात उतरणार आहात. तुम्ही मैदानात उतरले
की तुम्ही असं सांगितलं की कपडे फाडायची भाषा करतो का? बाबा आता कपडे फाडायची भाषा नाही करणार, आता वस्त्र हरणाची भाषा करेल. राहिला प्रश्न अंतुर्लीला येऊन जाईल. भाऊ मी तुमच्या शेजारीच राहतो, इतक्या लांब कशाला जाता 4-1 किलोमीटर? मी तिथंच आहे फरलांवर. आणि जर तिथं पोलीस गाडीला तुम्ही घाबरत असाल तर मी दररोज सकाळी 6:30-7 वाजता ग्राउंडवर असतो एकटा. त्याच्यामुळे तिथे पोलीसही नसतात, घरचेही कोणी नसतात. अंतुर्लीला त्रास घेण्यापेक्षा मी दररोज ग्राउंडवर असतो 1-1.5 तास. मागून उन्हात तरी चालेल, फोन नाही काय तरी चालेल. त्याच्यामुळे आपण काळजी करू नका. तुम्हाला कुठेही लांब जाण्याची आवश्यकता भासणार नाही. परंतु बांधवांनो, मला आज या निमित्तानं सगळी शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती करायची आहे. खरं म्हणजे मला आज बोलायचंच नव्हतं, कारण आज शेतकरी मेळावा होता, पण त्यांनीच आठवण करून दिली होती. कारण त्यांना जुन्या आठवणींना उजाळा मारण्याचं त्यांनाच काय सवय माहित नाही. आता ते 2018चं प्रकरण सगळे लोक विसरत होते, त्यांनीच त्यांच्या मेळाव्यात त्याला उजाळा दिला. मग आता पुन्हा 2024 मध्ये त्याची लोकांना त्यांनी आठवण करून दिली. आता म्हणे मेळाव्यात बोलला तर याद राहा. मी खरंच बोलणार नव्हतो, पण मुद्दाम दिला तर मग थोडंसं बोलावं लागेल म्हणून मी बोललो. पण आज हा शेतकरी बांधवांचा मेळावा आहे. बांधवांनी आज मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगतो की माझी बाजार समितीच्या सभापतींना आज या निमित्तानं विनंती आहे की तुम्ही एक अतिशय सुंदर मेळावा घेतला. दुर्दैवाने इतके अनुभवी, खरं म्हणजे के बी पाटील सर स्पेशलिस्ट आहेत आणि